पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण लागलंय। मोठ्या आयुर्वेदिक औषधी जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे। खरातने या दुकानातून हरणाची कस्तुरी जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे। नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलर सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे। संबंधित ज्वेलरकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे। अंधश्रद्धा फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। आर्थिक व्यवहार धार्मिक विधींचा संबंध तपासामध्ये उलगडण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, हे जे काही आता आणखी काही पुरावे हाती येत आहेत ज्यांची चौकशी होणार आहे असं समजतंय, त्यातून काही नवे खुलासे होऊ शकलेले आहेत का? अगदी या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत अशोक खरावरती 8 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि हे सगळे गुन्हे आता एसआयटी कडे वर्ग करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो एसआयटी आता वेगाने करताना आपल्याला बघायला मिळते। मध्यंतराच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा या अशोक खरातने जे भाविक त्याच्याकडे जे देत होते या लोकांना घातलेला आहे, अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली होती। जे काही वस्तू असतात ते अगदी बाजारातून कमी किमतीमध्ये घेऊन लोकांना मोठ्या किमतीमध्ये हा बाबा विकत होता, अशा पद्धतीचं हे तपासामध्ये समोर आलेला होता। आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकमधील काही मोठे आयुर्वेदिक दुकान असतील, काही ज्वेलरी दुकान असतील, इथून काही वस्तू ज्या आयुर्वेदिकची वस्तू असतात किंवा अन्य गोष्टी असतात ते कमी किमतीमध्ये घेऊन भाविकांना हे अत्यंत मोठ्या प्रमाणात चांगलं औषध आहे अशा पद्धतीनं भासून धार्मिक विधीला हे महत्व आहे अशा पद्धतीचं सांगून हे मोठ्या किमतीमध्ये या अशोक खरातने विकलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने काही ज्वेलरीच्या दुकानमधून काही बनावट हे ज्वेलरी घेऊन हे आणि ते सुद्धा धार्मिक विधीच्या नावाखाली आलेल्या भाविकांना मोठ्या किमतीमध्ये विकलेलं आहे अशा पद्धतीची माहिती एकूणच तपासामध्ये समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे नाशिकमधील काही आयुर्वेदिक दुकान असतील, ज्वेलरी दुकान असतील, या सगळ्या लोकांची आता चौकशी जी आहे ती एसआयटी कडनं केली जाते। खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या सगळ्या धार्मिक विधीच्या नावाखाली या बाबांनी केलेली आहे। आतापर्यंत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या चौकशी दरम्यान आता नवीन खुलासे होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।